दिवाळीची चाहूल लागली की घर सजवायचं उत्साहाने सुरू होतं। बाजारात नवनवीन डेकोरेशन्स बघितलं की मन एकदम मोहून जातं, पण लगेचच वाटतं की एवढे पैसे खर्च करायची गरज आहे का। तर चला आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की आपल्या घरातल्या जुन्या गोष्टी वापरून तुम्ही तुमचे एंट्री वे जो आपल्या घराचा एंट्रन्स असतो तो कशा प्रकारे डेकोरेट करू शकतात। बजी बबल्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी अगेन तुमच्यासाठी घेऊन आली आहे खूपच सुंदर असा व्हिडिओ जो तुम्हाला हेल्पफुल पण आहे आणि तुम्ही सगळेजण हा जरूर ट्राय कराल। माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप जास्त प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद। पहिल्यांदा बघत असाल माझा चॅनल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला बिलकुल विसरायचं नाही। दिवाळी आली की घर सजवायचं उत्साहाने चालू होतं आणि बाजारात आपण नवनवीन गोष्टी बघतो आणि लगेच वाटतं की आपल्याला एवढे पैसे खर्च करायची गरज आहे का, प्रत्येक वेळेस आपण नवीन डेकोर घेतलं पाहिजे का। तेव्हा माझ्या लक्षात आलं की घरात पडलेले जे केक बोर्डचे जुने बेसेस मी गोळा करून ठेवते आणि त्या ज्या जुन्या माळा आहेत माझ्याकडे, आपण त्या फेकून द्यायच्या का, पण नाही, त्यांना आपण फेकून द्यायचं नाही, यातूनच आपण काहीतरी नवीन बनवायचं। आणि त्यातूनच मला आयडिया आली ह्या डेकोरेशनची। यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त दोनच गोष्टी लागतात। पहिली गोष्ट केकचा जो आपण बेस असतो तो, किंवा तो जर नसेल तुमच्याकडे तर कार्डबोर्ड असे गोल कापून घ्या मस्तपैकी। आणि आपल्याकडे ह्या अशा माळा आपण दरवर्षी घेतो, माझ्याकडे तर ऑलमोस्ट या 2 डझन माळा आतापर्यंत गोळा झाल्या असतील वेगवेगळ्या कलरच्या। तर ह्या दोनच गोष्टी मी इथे यूज केला आहे। आणि 2 वे टेप, डबल साइड टेप इथे वापरायचा आहे। याला काय करायचं, आता जसं तुम्ही प्रोसेसमध्ये बघत आहात की मी हा 2 वे टेप जो आहे तो कार्डबोर्डला लावून घेतला आणि हळूहळू ते आपल्या ज्या माळा आहेत त्या याला चिटकवत आपण याला राऊंड मध्ये चिटकवून घ्यायचे। हे बघा, असं 2 वे टेप जो आहे तो आपल्या कार्डबोर्डच्या बेसला पण चिटकतो आणि आपण जी माळ चिटकवणार आहेत त्याला पण चिटकवतो। हे बघा, ह्या इतकं मस्त असं हे राऊंड जे आहे ते बनतं डेकोरेशनचं आणि खूपच सुंदर असा हा जो डेकोर आहे तो बनत जातो। फक्त याच्यात वेळ याच गोष्टीला लागतो। तर स्टार्टिंगला मी एकटीच बनवत होती, नंतर मी माझ्या मुलीला आणि पतिदेवांना नंतर हाताशी घेतलं आणि त्यांनी खूप सारी मदत केली। हे 2 वे टेप काढून व्यवस्थित छोट्या छोट्या याच्यात पोर्शन मध्ये कट करायचे आणि ते बेसला चिटकवायचे। हे थोडंसं वेळखाऊ काम आहे, तर मस्तपैकी गाणे वगैरे लावून तुम्ही हे काम करू शकतात। आणि दिवाळी म्हटलं म्हणजे घरातल्या सगळ्या लोकांचा हातभार तर लागलाच पाहिजे, कारण दिवाळी फक्त सण नाही तर ही आपली परंपरा आहे। आणि आपण कशी आपण ही दिवाळी सेलिब्रेट करतो आपल्या कुटुंबामध्ये, याची शिकवण जी आहे ती कळत नकळत आपल्या घरातल्या छोट्या मुलांना मिळत असते। म्हणून त्यांनाही ह्या गोष्टींमध्ये कन्सिडर करून घ्या, त्यांनाही हातभार लावायला लावा। आणि हे बघा, असं डेकोरेशन खूप सुंदर असं रेडी होऊन जाते, याच्यात एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाही। आता इथे माझ्याकडे वेगवेगळ्या कलरच्या माळा होत्या म्हणून मी वेगवेगळ्या कलरचं कॉम्बिनेशन करायचं डिसाईड केलं। पण तुमच्याकडे वेगवेगळा कलर नसेल तर तुम्ही एक सिंपल कलर जो तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याचे तुम्ही बनवू शकतात। अगेन मी सांगितलं की माझ्याकडे हे केक बॉक्सेस जे आहे, केकचे बोर्ड जे आहेत ते मी नेहमीच सांभाळून ठेवते, त्याचं मी वेगवेगळ्या पद्धतीने यूज केलेला आहे। आणि हे जर तुमच्याकडे नसतील तर साधा आपला जो कार्डबोर्ड असतो तो पण आपण गोल कापून घेतला तरीही तुमचं काम बनतं। खूपच सुंदर असं हा कार्डबोर्डचा यूज आहे। आणि बघता बघता हा कार्डबोर्ड, कचरा वाटणारा कार्डबोर्ड आणि जुन्या झालेल्या माळा एकत्र येऊन खूपच सुंदर असं डेकोरेशन बनतं, तुम्ही बघू शकतात। इतकं सुंदर वाटतं ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बनवत असतात त्यावेळेसच तुम्हाला फील येईल की हे जे आपण कचरा समजत होतो, फेकून देणार होतो ह्या गोष्टी, त्यापासूनच आपण किती सुंदर सुंदर गोष्टी बनवू शकतात। बरेचदा आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना कन्सिडर करत नाही आणि आपण फेकून देतो, तसं न करता थोडीशी आपली क्रिएटिव्हिटी आणि आयडिया लावून आपण ह्या गोष्टी आहेत ते बनवू शकतो। तर हे बघा, इथे मी बरेचसे असे राऊंड, मी खूप सारे राऊंड नेहमीच गोळा करून ठेवते आणि त्याचा यूज मी असं करत असते। आणि हा जो घरातला कार्डबोर्ड आहे आणि जुनी माळ वापरली आणि आपला थोडासा क्रिएटिव्हिटीचा DIY मॅजिक जर त्याचा तडका लावला तर आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो। अशा खूप साऱ्या गोष्टी ऑलरेडी मी तुमच्यासाठी शेअर केलेल्या आहेत माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकतात। आणि ही जी प्रोसेस आहे याला खरंच वेळ लागतो, तर तुम्ही तुमच्या घरातल्यांची जरूर मदत घ्या। आणि सणवार म्हटलं म्हणजे की ह्या गोष्टी आल्याच आणि आपल्याला
आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या घरातल्या डिक्लटर करत असतो, क्लीन करत असतो. दिवाळीमध्ये तर आपण एकदम घराला डीप क्लीन करतो. नवीन उत्साह आपल्याकडे नेहमीच असतो. आणि मग त्यासाठी तुम्हाला जर DIY डिक्लटरचे माझे व्हिडिओज पाहिजे असतील तर ते पण बघा तुम्ही. खूप साध्या सोप्या पद्धतीने मी कसं क्लीन करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे. ट्रॅडिशनल वाटणाऱ्या पण इझी ज्या गोष्टी आपण करू शकतो. ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना बिलकुल वेळ भेटत नाही बरेचदा. इव्हन ज्या होम मेकर असतात त्यांना पण घरातले इतके कामं असतात, तर त्यावेळेस आपण कोणतीही गोष्ट करायसाठी पटकन कसं करता येईल त्याला लेझीनेस न म्हणता आपण काय म्हणायला पाहिजे की स्मार्टनेस. आपण आपलं काम किती पटकन करू शकतो, किती लवकर करू शकतो तेही न थकता अशा काही गोष्टी असतील तर जरूर त्या आपण अप्लाय करायला पाहिजे. इथे बघा खूप सारा वेळ या गोष्टींना लागला, पण जे आउटपुट जे आलेलं आहे ते खूपच सुंदर आहे. रियूज करणं, रिपर्पज करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपण ज्या पण गोष्टी रियूज करतो, रिपर्पज केल्यानंतर आपल्याला नवीन घ्यायची गरज पडत नाही. याच्याने खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऍड होतात, जसं की आपले पैसे वाचतात मेन. आणि आपण ह्या गोष्टी संगळण्यापेक्षा, कलेक्ट करण्यापेक्षा जे आहे पहिले आपल्याकडे ते बघायचं आणि त्यातून आपण काय बनवू शकतो हे नक्कीच आपण आपली आयडिया लावून आपण यूज करू शकतो. हे बघा असे खूप सारे कार्डबोर्डचे याला मी असं लावून घेतलं राऊंड राऊंड. हेच प्रोसेस जर अशी वेळखाऊ होती, पण ह्या गोष्टी झाल्या फायनली. खूप वेळ लागला. आणि ह्या आता नंतर मी तुम्हाला 2 टाईप दाखवणार आहे. हा बघा, हा पहिला माझा जो रेफरन्स होता ते मी तुम्हाला दाखवलं की एंट्री वेला तुम्ही कसं याला डेकोरेट करू शकता. आता एंट्री वेला आमच्याकडे असं एवढा मोठं पोर्शन नाहीये, तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जरूर ते रेफरन्स दाखवलं मी पिक्चर तसं तुम्ही ट्राय करा. तर मी एंट्री वेला न करता माझ्या हॉलमध्ये मस्त मोठी भिंत आहे त्याला डेकोरेट करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ट्रस्ट करा इतकं सुंदर दिसतं ते डेकोरेशन, म्हणजे काहीच नाहीये. आपण कचरा कन्सिडर करत असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याने सुद्धा तुम्ही इतकं सुंदर डेकोर बनवू शकतात हे तुमचं तुम्हालाच समजेल. आणि त्यासाठी मी इथे 2 वे टेप वापरलेला आहे. अगेन 2 वे टेप जो पहिल्यांदा वापरला होता तो व्हाईट कलरचा आहे, त्याच्याने भिंतीवर स्टेन्स येतात. पण हा जो ट्रान्सपरंट कलरचा आहे त्याच्याने भिंती बिलकुल खराब होत नाही आणि तो आरामात निघून येतो, ग्लू डॉट सारखा असतो. आणि पण खूपच सुंदर होल्ड करतो सगळ्या गोष्टी. आणि तुमचं काम झालं की तो भिंत खराब न करता काढतो. तर याची लिंक किंवा डिस्क्रिप्शन पाहिजे असेल किंवा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कमेंट करा, मी जरूर कळवेल. ऑनलाईन सगळीकडे अवेलेबल आहे, ऑफलाईन मार्केटमध्ये पण तुम्हाला तो मिळून जाईल. हे बघा, मी एक माझी हॉलची जी एक भिंत आहे त्याला हे चिपकवल्याने इतके सुंदर दिसतात. तुमच्या भिंतीचा लुक जो आहे तो चेंज होतो. नंतर मी सेकंड डेकोरेशन तुमच्यासाठी शेअर करत आहे. हे बघा, असं माझ्याकडे बनाना लिव्हचा प्रिंटवाला कर्टन आहे आणि मी एका कार्डबोर्डला असं चिपकून घेतला. तो जर कार्डबोर्ड नसेल तर तुम्ही भिंतीलाही तो लावून घ्या किंवा एक कॉर्नर जो तुम्हाला डेकोरेट करायचा आहे, एक जो सेक्शन असेल तो तुम्ही डिसाईड करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही ते लावू शकतात. उभ्या पद्धतीने पण खूपच सुंदर दिसतो आणि जो लुक आहे तुमचा एक वेगळा येतो. बरेचदा काय होतं की सगळ्याच वेळेस आपल्याला गोष्टी यूज करणं जमत नाही, तर ह्या असं आपण डिसाईड करायचं कॉर्नरला कोणतं लावायचं, स्टेअरकेस असेल तर स्टेअरकेससाठी काय करायचं. ह्या सगळ्या गोष्टींनी तुम्ही केलं तर तुमचं घर जे आहे ते खूपच सुंदर दिसेल. आणि ज्या वेळेस हा जो कचरा वाटणारा आपला कार्डबोर्ड आणि जुन्या माळा एकत्र येऊन इतकं सुंदर डेकोरेशन बनतं. आणि ज्यावेळेस दिवाळीत पाहुणे घरी येतात माझ्या, त्यावेळेस माझ्या डेकोरेशनचं खरंच कौतुक होतं आणि त्यांना वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी मी बाजारातून घेतल्याय, पण तसं नाही. मनोमन मी हसते आणि म्हणते नाही, हे माझं DIY माझंच आहे रे बाबा, मीच केलेले आहे. आणि खूपदा मी याच्यावरनं कमेंट पण ऐकत असते की काय कचरा गोळा करून ठेवते, पण ज्यावेळेस या कचऱ्यामधनं इतकी सुंदर क्रिएटिव्हिटी बाहेर येते त्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही, खरंच हे DIY जे आहे ते वर्थ आहे. बाहेरून आपण इतक्या सगळ्या गोष्टी आणून कचरा जमा करण्यापेक्षा आपल्या घरातल्या गोष्टी वापरा आणि खूप सुंदर सुंदर DIY तुम्ही बनवू शकता आणि तुमची क्रिएटिव्हिटी जी आहे ती खरंच तुम्ही वाढवू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि दिवाळीत महागडं न घेता जुनं वापरा, घराला नवीन लुक द्या, कारण खरी मजा तीच आहे जुन्यातून नवं घडवण्याची. कसा वाटला व्हिडिओ? लाईक